जनजागृतीसाठी वंदनीय राष्ट्रसंतांनी केलेल्या अविरत कमालीच्या भ्रमंतीमुळे त्यांचं सर्व शरीर खिळखिळ झालेलं होतं. प्रकृतीने हात टेकले होते. शरीराचा कणन होता, तरी त्यांच्या हृदयात लोक दुःखांनी होणाऱ्या वेदना मात्र त्यापेक्षाही भयानक होत्या. सर्वांचं घोर दुःख हे की अजूनही मनासारखं पुरेसं घडताना दिसत नव्हतं. लाखो देशभक्तांच्या असीम त्याग तपस्येनी लाभलेल्या स्वराज्याचं खरं उद्दिष्ट अजूनही साध्य होत नव्हतं. उलट राष्ट्रात अशा काही भीषण विकृती फोपावल्या होत्या की त्यामुळे जनतेचं भवितव्य अंधकारमय दिसत होतं. लिख लिख के काला हो गया कागज और मेरा दिल सभी उमटा नहीं किसी भी जगह, अब थक गए संकल्प भी. हम थक गए, सब बक गए, अब है निराशा हाथ में. सुनते सभी करते नहीं, अनुभव यही हर बात में. या जाणीवेनं महाराजांचं हृदय तिळ तिळ तुटत होतं. मरने का डर मुझको नहीं पर दीन दुखी क्यों मरे, हीच जाणीव त्यांना मरणांतिक दुःख देत होती. तथापि निराशा हा त्यांचा स्थायी भाव कधीच नव्हता. आपल्या कार्यकर्त्यांची कार्याबाबतची उदासीनता अथवा असमर्थता आणि देशाची वाढती दुर्दशा पाहून राष्ट्रसंतांचं मन उदास व्हायचं. वंदनीय महाराजांच्या प्रकृतीबद्दल आणि अहोरात्र चालणाऱ्या त्यांच्या धडपडीबद्दल प्रेमी जन काळजी व्यक्त करत त्यांना विश्रांतीसाठी आग्रह करायचे. पण महाराज म्हणायचे, मित्रो, मेरी बीमारी, मेरी उम्र, मेरी अशक्तता आदि बातें प्राय बहुत से लोगों को दिखती है. मेरे भाई, प्रेमी सेवक आदि जब भी मुझसे मिलते हैं उनका पहला सवाल यही होता है कि महाराज, आपकी तबीयत बड़ी गिरी हुई नजर आती है, फिर भी आप बहुत दौरा कर रहे हैं. अब तो कष्ट बिल्कुल ही नहीं करने चाहिए. उनकी सद्भावना और सहानुभूति का मैं आदर करता हूं, फिर भी उनकी बातें सुनकर मुझे मन ही मन हंसी आती है और साथ ही उनके अज्ञान पर करुणा भी. मेरे मित्र मेरे आराम की फिक्र रखते हैं, लेकिन मुझे आराम तो तब मिल सकता है जब मेरे मन की खुशी मुझे प्राप्त हो, मुझे संतोष मिल सके. मुझे आराम देना हो तो मेरे काम का बोझ में प्रेमियों वो बोझ अपने कंधों पर उठाना सीख लियो. यह मुझ पर सच्चा प्रेम करना है, ऐसा मैं मानता हूं. आप मेरे शरीर की नहीं मन की चिंता कीजिए. खुद मुझे भी जीने मरने की चिंता नहीं. मुझे चिंता है तो बस तुम्हारी. आणि याच चिंतेची आग त्यांना स्वस्थ अवस्थेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगवंताला आर्ततेने विनवणी करतात. येईल का माझी दया नारायणा. येईल का माझी दया नारायण. येईल का माझी दया नारायण. कोण तुझ्या विना धाव घेई. कोण तुझ्या विना
भाग्याची नाव लुंगडे सागरी कोण पैल पारी नेई तिला कोण पैल पारी नेई तिला दया नारायणा येईल का माझी दया नारायणा येईल का माझी दया नारायणा तुकड्या दास म्हणे कृपा करा देवा तुकड्या दास म्हणे कृपा करा देवा अनंता केशवा दीनावरी असं म्हणे कृपा करा देवा अनंता केशवा दीनावरी अनंता केशवा दीनावरी अनंता केशवा दीनावरी अनंता केशवा दीनावरी दया नारायणा येईल का माझी दया नारायण येईल का माझी दया नारायणा कोण तुझ्या विना धाव घेई कोण तुझ्या विना धाव घेई कोण तुझ्या विना धाव घेई दया